नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे. बॉम्बे हायकोर्ट 2026 शिपाई, क्लर्क आणि हमाल या पदासाठी जी भरती निघालेली आहे त्यासाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर ऑप्शन आहे महाराष्ट्र राज्य, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेशमध्ये भारतातील पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज सुरू करण्यात आलेले आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 2 आहे, सध्याचे सीमा सुरक्षा दल प्रमुख कोण आहे? BSFचे प्रमुख दल कोण आहे? तर मित्रांनो ऑप्शन आहे प्रवीण कुमार, राकेश अग्रवाल, रेवती मोहिते यापैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए, प्रवीण कुमार हे सध्या सीमा सुरक्षा दल यांचे प्रमुख आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष कोण आहे? तर ऑप्शन आहे रवींद्रनाथ कुमार अग्रवाल, ममता वर्मा, हरपल सिंग, श्री कुमार जी पिल्लाई. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, रवींद्र कुमार अग्रवाल हे भारतीय अन्न मंडळाचे अध्यक्ष आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा. नेक्स्ट प्रश्न आहे, साहित्य व शिक्षण पद्मभूषण पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन ए पी नारायण, किती थॉमस, धर्मेंद्र देवल, एन राजम. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, पी नारायण यांना साहित्य व शिक्षण पद्मभूषण पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2026चा लष्कर दिन आर्मी डे या ठिकाणी साजरा करण्यात आला. तर ऑप्शन आहे बँगलोर, लखनौ, पुणे, जयपूर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, जयपूर. 2026चा लष्कर दिन आर्मी डे म्हणून जयपूर येथे ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, कर्नाटक आणि केरळ, गुजरात आणि राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, महाराष्ट्र राज्य आणि मध्य प्रदेश या ठिकाणी पेंच राष्ट्रीय उद्यान राज्यात स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय उद्यान कोणते? तर ऑप्शन आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दिल्लीच्या कोणत्या सुलतानाने बाजार नियंत्रण धोरण राबवलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, अलाउद्दीन खिल्जी यांनी सुलतान बाजार नियंत्रण करण्यात आलेले आहे दिल्लीमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताची सर्वात लांब सीमा कोणत्या देशाशी लागून आहे? तर ऑप्शन आहे चीन, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, बांगलादेश. भारताची सर्वात लांब सीमा ही बांगलादेश देशाशी लागून आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा थर कोणता? मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे करेक्ट उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला मानले जातात? तर ऑप्शन आहे महात्मा गांधी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून मानले जातात. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? तर ऑप्शन आहे 18 वर्ष, 21 वर्ष, 28 वर्ष, 25 वर्ष. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, 25 वर्ष. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान 25 वर्ष इतके असावे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंचायत राज महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 50% आहे. नेक्स्ट प्रश्न आहे,
खालीलपैकी कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन आहे बुध, शुक्र, मंगळ, शनी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी मंगळ. मंगळ हा ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ऑप्शन आहे यकृत, स्वानपिंड, थायरॉइड, पिट्युरी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए यकृत. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे वनस्पती स्वतःचे अन्न कशाद्वारे तयार करतात? तर श्वसनाद्वारे, प्रकाश संश्लेषणाद्वारे, उत्सर्जन, पचनद्वारे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती स्वतः अन्न तयार करत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे विटॅमिन ए चे शास्त्रीय नाव काय आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी रेटिनॉल हे विटॅमिन ए चे शास्त्रीय नाव आहे, रेटिनॉल. नेक्स्ट प्रश्न आहे स्कारवी हेरड्यामधून रक्त येणे हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ऑप्शन आहे के जीवनसत्व, ब जीवनसत्व, अ जीवनसत्व, ई जीवनसत्व. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे क जीवनसत्व. स्कारवी हेरड्यापासून रक्त येणे हा आजार क जीवनसत्वामुळे होत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे सुधारक हे प्रसिद्ध साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकांनी सुरू केलेले आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे, धोंडू केशव कोरे, गोपाल गणेश आगरकर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी गोपाल गणेश आगरकर यांनी सुधारक हे प्रसिद्ध साप्ताहिक सुरू करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले होते? तर ऑप्शन आहे नाशिक, रायगड, ठाणे, अमरावती. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी ठाणे. ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी ठाणे या जिल्ह्याचे कार्य सुरू केलेले होते. नेक्स्ट प्रश्न आहे एक गाव एक पान वठा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर ऑप्शन आहे डॉक्टर बाबा आढाव, भाऊ महाजन, बाबा आमटे, आनंदबाई कर्वे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए डॉक्टर बाबा आढाव हे या पुस्तकाचे लेखक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सचिनिंदा सिन्हा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय संविधानातील कोणते कलम अस्पृश्य पाळण्याची बंदी घालते? तर ऑप्शन आहे कलम 15, कलम 16, कलम 17, कलम 18. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी कलम 17 ही भारतीय संविधानातील अस्पृश्य पाळण्याची बंदी घातलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर सी आहे. राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहे. ऑप्शन आहे कलम 52, कलम 54, कलम 56, कलम 60. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी कलम 56 भारतीय संविधानातील राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहे, कलम 56. नेक्स्ट प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयातील कलम 32 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहे शिक्षणाचा अधिकार, घटनात्मक उपयोजनाचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य, मालमत्तेचा अधिकार. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी घटनात्मक उपयोजनाचा अधिकार सर्वोच्च न्यायालय कलम 32शी संबंधित आहे. यालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात घटनेची आत्मा. नेक्स्ट प्रश्न आहे जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर ऑप्शन आहे शिवाजी सागर, नाथसागर, जायकवाडी पैठण, शाहू सागर, वसंत सागर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी नाथसागर. नाथसागर जायकवाडी धरणाच्या जलाशयाला म्हणतात आणि ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर कोयना धरण हे सर्वात मोठं आहे महाराष्ट्रातील मोठे धरण क्षमतेनुसार कोयना धरण. जायकवाडी हे छत्रपती संभाजीनगरमध्ये, राधानगरी हे कोल्हापूरमध्ये आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या टेकड्यावर वसलेला आहे? तर ऑप्शन आहे सह्याद्री टेकड्या, बालाघाट टेकड्या, गाविलगड टेकड्या, अजिंठा टेकड्या. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी गाविलगड टेकड्या सातपुडा पर्वतामध्ये आहे. मेळघाट अभयारण्य प्रकल्प हे गाविलगड टेकड्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे गरम पाणी वन्य अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन आहे महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी गरम पाणी हे आसाम राज्यामध्ये आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ कोणती पवित्र नदी उगम पावते? तर ऑप्शन आहे भीमा नदी, कृष्णा नदी, गोदावरी नदी, तापी नदी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, गोदावरी नदी. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगापाशी गोदावरी ही पवित्र नदी उगम पावते, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, गोदावरी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा. असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.